तिकडे दिल्लीच्या आग्र्याचा ऐतिहासिक लाल किल्ला असलेल्या लाल किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होती। लाल किल्ल्याच्या बाहेरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा परिसर सजवण्यात आला होता। किल्ल्याच्या बाहेर आकर्षक सजावट करण्यात आली। राज्यभरातून शिवभक्त दाखल व्हायला सुद्धा सुरुवात झाली आहे। अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठाननं सलग चौथ्या वर्षी देखील या ठिकाणी शिवजयंती साजरा करण्याचा विक्रम केला। आग्र्याच्या शिवजयंती उत्सवाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय शिंदे। काय सांगाल कुठल्या हात आणि मोठेसा जयंती आहे। मी आग्रा इथे 1980 पासून त्या जयंती साजरी आम्ही करतो। मी इथं गणेश ट्रस्ट छत्रपती शिवाजी महाराज गणेश स्थापना केलेली आहे। त्या संदर्भात आम्ही हा सकाळचा कार्यक्रम शिवजयंतीचा कायमस्वरूपाने करत आहे। आमची पूर्ण सजावट केलेली आहे आमच्या ट्रस्टतर्फे आणि आपले माननीय विनोद पाटील येतात त्यांनी आणि हा कार्यक्रम आणि शोभा वाढवलेली आहे। ते स्वतः वरून आज संध्याकाळी सीएम महाराष्ट्राचे आणि उपसीएम डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे हे सुद्धा येणार आहेत। आणि छत्रपती शिवाजी महाराज हे काय आहे कशाला अन्यायावर लढणारे आमचे शिवाजी महाराज, परिस्थितीला माता मानणारे आणि जमलं तर हिंदू स्वराज्याच्या पायाभरणी पण त्यावेळी केलेली आहे। महाराष्ट्रात युतीमध्ये आले अखंड महाराजांची पायाभरणी करणारे आमचे शिवछत्रपती अन्यायावर लढणारे त्यांची प्रेरणा घेऊन आणि अखंड हिंदुस्थान बादशाला नमून पुऱ्या त्यांच्या नीतीला संपवण्यासाठी अखंड वारसा 32 वर्ष महाराष्ट्रात राहिला आणि महाराष्ट्र संपला। छत्रपती होते म्हणून हिंदू स्वराज्याची पायाभरणी झाली आणि आताच्या अखंड भारताची पायाभरणी झाली। माझे आग्र्याहून विजय चिडे, छत्रपती संभाजी।